पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळत एक मोठी कारवाई केली आहे। तब्बल 95 किलो गांजा आणि 1 कोटीचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी आंतरजिल्हा ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला। या कारवाईचा थरार नेमका कसा घडला पाहूया। पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने लोहगाव आणि केसनंद परिसरात सापळा रचून ही मोठी कारवाई केली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लोहगाव वाडेबोलाईल रोडवर बोलाई माता मंदिराजवळ पोलिसांनी एका संशयास्पद स्विफ्ट डिझायर कारला अडवलं। कारची झडती घेतली असता त्यात बनावट नंबर प्लेट वापरून लपवून ठेवलेले तब्बल 95 किलो गांजाचे पाकिट सापडले। या सर्व मुद्देमालाची किंमत 99,93,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील चौघांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये मेवा वाघमारे, विष्णू वाघमारे, हरी डबले आणि मनोज सुरवसे यांचा समावेश आहे। तपासादरम्यान आरोपींच्या करमाळ्यातील वास्तव्यावरून अधिकचा 18 किलो गांजा देखील हस्तगत करण्यात आलाय। या सर्वांविरुद्ध लोहगाव पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थांचे हे जाळे नेमके कुठे पसरले आहे याचा तपास पोलीस करत आहेत। पुणे पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ माजली आहे। पुण्यात ड्रग्ज मुक्त अभियानांतर्गत सुरू असलेली ही मोहीम खरंच यशस्वी होईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स।